अजब रमा राघवची जोडी। कोणालाही स्वयंपाकघरात जाण्याची सक्त मनाई आहे, तेव्हा जाऊन बघतोस का पुरणपोळ्या कुठपर्यंत आल्या आहेत ते? हा म्हणजे ज्याची आम्हाला परवानगी नाहीये ते तू करू शकतोस, म्हणजे तिकडे जाऊन लुडबुड केलीस तरी तिची काही हरकत नसेल ना? नाही नाही, मी काय लुडबुड करणार नाही, मी फक्त जाऊन बघतो। नाही बाबा, थोडी लुडबुड कर, ती पानात घेऊन जा, ती कापून धुवून पुसून घेऊन ये जा, उशीर झालाय। चालेल जा। वाह, वास छान येतोय। तू इथे काय करतोस? तुझं काही काम आहे का? अर्थात तुला मदत करायला आलोय मी। आई म्हणते की अर्धांगिनीची मदत करणं कर्तव्य आहे माझं, आणि माझी होणारी बायको इथे कष्ट करत असताना मी काय पुतळ्यासारखं बघत उभं राहायचं? तसं असं छान हँडसम स्टॅच्यू आवडेल मला किचन मध्ये, पण आत्ता नको राघव, प्लीज जा, मला पुरणपोळ्या एकटीने करायचे आणि बरंच काम आहे, प्लीज जा। अगं थोडी तरी मदत करतो। अजिबात नाही, एकदा नाही म्हणाले ना मी तुला, जा बघू। अगं राघव ऐक ना, माझ्या पुरणपोळ्या नीट होतील ना रे, सगळ्यांना आवडतील ना? सगळ्यांच्या लाडक्या लाडूनी केलेल्या पुरणपोळ्या आवडणारच आहेत, आणि तुझ्या स्वभावातला गोडवा उतरेल ना त्या पुरणपोळ्यांमध्ये। शालिनी, अगं गजाननाला जरा फोन तरी करून बघ, कशामुळे उशीर होतोय, कधी येतोय विचार तरी। हो आई, मी आता फोन करते। त्या झोपतीने आम्हाला काय दिलं? आधीच इतका तोंडभर आशीर्वाद दिला, तो पुरला नाही वाटत। ए पोरी, तू मी ये। हा, मला पण काहीतरी द्या ना। बघ पोरी, मी एक तुला तुझ्या उपयोगी पडणारा सल्ला देते, स्वतः पलीकडचं जग बघायला शिक जरा, म्हणजे मग तुला समजल मोकळं सोडणं म्हणजे प्रेम आहे। आणि एक गोष्ट ध्यानात ठेव पोरी, जे तुझं नसेल ना ते तू किती बी आणि काय बी केलं तरी मिळणार नाही, तेव्हा दुसऱ्याच्या आनंदात तू स्वतःचा आनंद शोधून बघ, शेवटी तू पेरशील तेच उगवल, कळलं? तुम्ही काहीही म्हणा,
हे कसं खाली पडलं? गॉड काही सुचत नाहीये. आज आपण काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकू. कुठे या बा या बा या बा त्या लावण्य मॅडम. ओय लावण्य मॅडम खाली या खाली या. तुम्ही ते काय करताय? मी खाली या दे. हळू. किती ओरडताय? हळू. येते ना, ओरडू नका प्लीज. हा या लवकर. काय चाललंय? किती मोठ्याने ओरडताय? कशाला आलात माझ्या घरी? कळत नाही माझ्या घरात एक मिनिट. हे काय आहे? हे काय? वास येतोय ना? वास येतोय ना? येतोय येतोय. वकीलचा वास. काय ग, राघवची रूम दाखवतेस ना? चल तिकडे समोर आहे. ही हो. तुम्ही वा पुढे, मी आलेच. पिंपातला नळ सुरू आहे, तो बंद करून येते. गॉड, पिंपातला नळ? गॉड, साऊंड्स सो डिस्गस्टिंग. टाउन मार्केट. गॉड, काय आहे? रमा, हे सगळं दिसतं तसं नाहीये. तुझ्या आईनी आपल्याला कुठलाही विरोध न करता आपलं नातं स्वीकारलं कसं? मी पण तोच विचार करते. मम्माने आपल्या लग्नाकरता परमिशन देणं इम्पॉसिबल आहे राघव. हेच ना. आणि आतापर्यंत त्यांनी जे काही केलंय ते लक्षात घेता हे अगदीच अशक्य आहे. राघव, मम्माचा ना या सगळ्याच्या मागे नक्कीच काहीतरी प्लॅन आहे. मी मम्माला नीट ओळखते. माझ्याही लक्षात येतंय. फक्त तो प्लॅन काय आहे हे कसं समजणार आपल्याला? राघव, मम्माने जे काही प्लॅन केलं त्यामुळे आपल्या रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम नको यायला. मला खूप भीती वाटते. असं काही होणार नाही. काही काळजी करू नकोस तू. हे बघ, तुझ्या आईचे